टीचर्स या यूट्यूब चॅनलवर मी प्रदीप ज्ञानेश्वर बिलवणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मिशन नवोदय उपक्रमाअंतर्गत खास विद्यार्थ्यांसाठी बनवलेले नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। तेव्हा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील। चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। चला। विषय गणित, घटक क्रमांक 14 सरळ व्याज। महत्त्वाचे मुद्दे व नमुना प्रश्न। घटक क्रमांक 14 सरळ व्याज यावरील महत्त्वाचे मुद्दे। मुद्दा क्रमांक 1, पैसे वापरल्याबद्दल जो मोबदला द्यावा लागतो त्याला व्याज म्हणतात। विद्यार्थ्यांनो, आपण बँकेकडून कर्ज घेत असतो, म्हणजे पैसे घेत असतो, किंवा आपण असे सुद्धा आपल्या वाचनात गेला किंवा आपण ऐकलंय की आपण सावकाराकडून पैसे घेतो, कर्ज काढत असतो, तर त्या पैसे वापरल्याच्या बदल्यात आपल्याला काही अधिकचे पैसे, जर आपण 100 रुपये घेतले तर त्याच्या जेव्हा आपण ते 100 रुपये 2 महिन्यांनी की 5 महिन्यांनी जेव्हा परत करू, तेव्हा आपण ते परत करताना कधी 110 रुपये परत करू, किंवा उदाहरण म्हणून आपण 120 रुपये जर परत केले तर जे 20 रुपये आपण परत केले किंवा 10 रुपये जे आपण परत केले त्या रकमेला आपण काय म्हणतो, जे आपण परत करताना 120 किंवा 110 रुपये परत करू। घेताना आपण 100 रुपये घेतले होते आणि अधिकचे आपण जे 10 किंवा 20 रुपये आपण जे परत करत आहोत ते काय असते, व्याज असते। विद्यार्थ्यांनो, आपण बँकेमध्ये गेल्यानंतर बघा इथे उदाहरण दिलेलं आहे की आपण बँकेत आपले पैसे ठेवतो, बँक ते पैसे विविध कामांसाठी वापरते, त्याबद्दल आपल्याला ती व्याज देत असते। विद्यार्थ्यांनो, आपण बँकेमध्ये जे पैसे ठेवतो ते पैसे बँक आपल्या कामामध्ये वापरत असते, स्वतःच्या कामासाठी वापरत असते, आणि ते पैसे वापरल्याबद्दल ती बँक आपल्याला त्या पैशावर एका म्हणजे ठराविक वर्षाचा आपल्याला काय देत असते, व्याज देत असते। तसेच दुसरं उदाहरण बघा की एखादी गरजू व्यक्ती बँकेकडून कर्ज घेऊन ते पैसे स्वतःच्या विविध कामांसाठी वापरते व त्याबद्दल ती व्यक्ती बँकेला व्याज देत असते। तर अशा प्रकारे हा जो व्याज असतो, हा व्याज कशा प्रकारे मोजतात, याला व्याज काढण्याची पद्धत काय असते, हेच आपण या घटकामध्ये समजून घेणार आहोत। मुद्दा क्रमांक 2 बघा, आपण बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेस मुद्दल म्हणतात। म्हणजे आपण बँकेतून जे पैसे घेतो, बँकेकडून जे पैसे किंवा एखाद्याकडून जे रक्कम घेत असतो त्या रकमेला, त्या निव्वळ रकमेला आपण काय म्हणतो, फक्त मुद्दल असे म्हणत असतो। मुद्दा क्रमांक 3, हे मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरले जाते त्या कालावधीला मुदत म्हणतात। आपण जेव्हा बँकेकडून कर्ज काढत असतो ते कर्ज आपण विशिष्ट मुदतीमध्ये किंवा विशिष्ट काळासाठी आपण घेतलेलं असते, म्हणजे ते आपण बँकेला 1 वर्षात, 2 वर्षात, 5 वर्षात किंवा आपला एक ठराविक कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये आपण ते परत करणार असतो। तर त्या कालावधीला, त्या काळाला आपण काय म्हणतो, मुदत म्हणत असतो। मुद्दा क्रमांक 4, प्रत्येक 100 मुद्दलाला 1 एकक कालावधी मुदतीसाठी जो भाडे आकारण्याचा दर आहे त्याला व्याजाचा दर असे म्हणतात। जसे 10/5 याचा अर्थ प्रत्येक 100 मुद्दलाचे 1 वर्ष मुदतीचे भाडे 5 होईल, आणि हे 5 एकतर रुपये सुद्धा असू शकतात अथवा पैसे सुद्धा असू शकतात। त्यामुळे हे निश्चितपणे इथं 10/5 याचा अर्थ 5 रुपयेच होईल असं सांगता येत नाही, कधी कधी 5 पैसे सुद्धा राहू शकते। त्यामुळे याला आपण 10/5 रुपये म्हणणे हे गणितीय दृष्ट्या चुकीचं आहे। म्हणजे हा जो 5 आहे हा एकक रुपया सुद्धा राहू शकतो, कधी कधी हा एकक पैसे सुद्धा राहू शकते। त्यामुळे 10/5 रुपये म्हणलं तर इथं पैसे जर असेल तर ते काय होईल, चुकीचं होईल। मुद्दा क्रमांक 5 बघा, एका विशिष्ट मुद्दलाचे ठराविक मुदतीचे व्याज व ती मुद्दल मिळून होणाऱ्या रकमेस रास असे म्हणतात। विद्यार्थ्यांना, आपण बँकेकडून जे पैसे रक्कम काढली, जे पैसे घेतले किंवा जे रुपये घेतले आपण, ते रुपये म्हणजे मुद्दल, आणि मग आपण जे अधिकचे पैसे दिले त्याचा मोबदला, ते पैसे वापरल्याबद्दल जो मोबदला दिला त्याला आपण काय म्हणतो, व्याज। आणि या दोघांना मिळून, म्हणजे आपण जे पैसे परत करतो ना, मुद्दले परत करतो आणि व्याज सुद्धा परत करत असतो, तर दोघांना मिळून, मुद्दल आणि व्याज या दोघांना मिळून काय म्हणतात, रास असे म्हणत असतात। मग रास
सूत्र काय होईल, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. क्रमांक 6 सरळ व्याजासंबंधीचे सूत्र. या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला हा जो व्याज आहे हा व्याज काढण्याचा सूत्र सर्वात महत्वाचा आहे. हा सूत्र तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. आणि व्याजाचं सूत्र बघा, व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत आणि भागिले 100. आणि याला सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्याकरता बघा विद्यार्थ्यांनो, आपण असं लक्षात ठेवायचं, व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क, म गुणिले द गुणिले क भागिले 100. हा एक सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवले विद्यार्थ्यांनो, व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. याच्यामध्ये बघा म म्हणजे मुद्दल, म म्हणजे मुद्दल. हा द म्हणजे दर आणि हा क म्हणजेच काळ किंवा मुदत, काळ किंवा मुदत. ह्या तीन गोष्टी बघा विद्यार्थ्यांना, जेव्हा आपल्याला व्याज किती रुपये आहे असा जेव्हा प्रश्न विचारला जातो, हा व्याज काढा असं जर आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलं तर याचा अर्थ त्या उदाहरणामध्ये आपल्याला ह्या तीन गोष्टी दिलेल्या असतात. मुद्दल दिलेली असते, दर दिला असतो आणि मुदत म्हणजेच काळ दिलेला असते. ह्या तीन गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात आणि या तीन गोष्टी जर दिल्या असल्या, म गुणिले द गुणिले क, ह्या तीन गोष्टी जर दिल्या असतील तर आपण त्या उदाहरणात दिलेला व्याज काढू शकतो. आता बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, हा एकच सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवले तर बाकीचे हे जे दर आहे किंवा मुद्दल आहे किंवा मुदत आहे, ह्या तीन गोष्टी काढण्याकरता हा एकच सूत्र आपल्याला मदत करू शकतो. ते कसं बघा, आता मी तुम्हाला सांगतो की समजा याच्यातलं बघा हा म काढायचा आहे. म म्हणजे काय काढायचं, मुद्दल काढायची आहे. काही उदाहरणामध्ये आपल्याला मुद्दल विचारले जाते, मुद्दल. तर मुद्दल जर काढायची असेल तर बघा काय करायचं, वर राहील 100 गुणिले व्याज, 100 गुणिले व्याज. आणि आपल्याला काय काढायचं आहे, मुद्दल काढायची आहे, बरोबर आहे. तर 100 गुणिले व्याज ह्या गोष्टी वर लिहायच्या आणि उरलेल्या दोन गोष्टी म्हणजे द गुणिले क हे खाली येईल, द गुणिले क हे खाली येईल. बघा म्हणजे एखाद्या उदाहरणामध्ये आपल्याला मुद्दल काढा असं जर म्हटलं, मुद्दल किती म्हटलं तर याचा अर्थ त्या ठिकाणी व्याज दिलेला असेल आणि दर आणि काळ दिलेला असतो. आता हे झालं बघा या मुद्दल काढण्यासाठी. आता हे समजा आपल्याला जर दर काढा म्हटलं, बघा विद्यार्थ्यांनो, दर जर काढा म्हटलं तर हीच पद्धत बघा, 100 गुणिले व्याज वर, 100 गुणिले व्याज वर राहील आणि खाली काय बघा, हे दर जर काढा म्हटलं तर आता काय उरलं, म गुणिले क, खाली काय राहणार आहे, म गुणिले क, म्हणजे मुद्दल गुणिले काळ हे खाली येईल. त्यानंतर बघा आपल्याला कधी काळ विचारते की एकूण कालावधी किती, काळ किती, सॉरी क म्हणजे काळ, मुदत, काळ किंवा मुदत, मुदत किंवा काळ आपल्याला काढायचा असतो. तेव्हा काय करायचं बघा, सेम याच पद्धतीने 100 गुणिले व्याज, 100 गुणिले व्याज आणि खाली या भागाकारामध्ये करायला बघा ह्या दोन गोष्टी, म गुणिले द, म गुणिले द. आता तुमच्या लक्षात असेल बघा विद्यार्थ्यांनो की आपल्याला हा एक सूत्र जर लक्षात असेल की व्याज बरोबर किंवा सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100, हा एक सूत्र जर लक्षात असेल तर या एक सूत्राच्या मदतीने आपण व्याजही काढू शकतो आणि मुद्दल जर काढायचं असेल तर व्याज गुणिले 100 भागिले काय राहील, द गुणिले क. दर जर काढायचा असेल तर व्याज गुणिले 100 भागिले म गुणिले क. जर काळ काढायचा आहे, मुदत काढायची आहे तर व्याज गुणिले 100 भागिले म गुणिले द. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की हा एक सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. हा एक सूत्र आता आपल्या असं पाठांतर करायची सुद्धा याला गरज नाही. आपण जेव्हा उदाहरणाचा सराव करू तेव्हा उदाहरणाचा सराव केल्यानंतर हा नेहमी आपण असं वाचन करत राहिलो की व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100, तर हा आपल्या लक्षात राहील. आणि वापर केल्यानंतर हा नेमका काय आहे, आता हे तुम्ही इयत्ता 5वी मध्ये आता नव्याने आलेले आहात. तुम्हाला या अगोदर हा व्याज, मुद्दल, दर, काळ हे शब्द या अगोदर तुम्ही उदाहरणामध्ये समजले म्हणजे समजून घेतलेले नाही आहेत. पण जेव्हा आता प्रत्यक्ष आपण नमुना प्रश्न किंवा स्वाध्यायामध्ये प्रश्न सोडवणार आहोत तेव्हा हे तुम्हाला सर्व समजणार आहे आणि फार असं काही कठीण नाही. मुद्दा क्रमांक 7, दाम दुप्पट होणे म्हणजे मुद्दला इतकेच व्याज होणे होय. दाम दुप्पट झाली असता रास दर्शवणारी रक्कम ही मुद्दलाच्या दुप्पट इतकी होते. बघा विद्यार्थ्यांनो, आपल्या उदाहरणामध्ये कधी कधी दाम दुप्पट हा शब्द येत असतो आणि दाम दुप्पट होणे म्हणजे काय की समजा आपण एखाद्याकडून 100 रुपये जर मुद्दल घेतली असेल, आपली मुद्दल जर
100 रुपये असेल तर दाम दुप्पट झाले म्हणजे काय विद्यार्थ्यांनो की या 100 रुपये मुद्दलावर 100 रुपयाचे व्याज होणे. 100 रुपये मुद्दलावर 100 रुपये व्याज म्हणजे या मुद्दला इतकीच काय होणे व्याज येणे होईल. मग याची एकूण रास किती होईल विद्यार्थ्यांनो या मुद्दलाच्या दुप्पट. कारण रास बरोबर काय होते रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल अधिक व्याज. मग रास बरोबर काय होईल बघा या दोघांची बेरीज म्हणजे या मुद्दलाच्या दुप्पट होते. तर दाम दुप्पट होणे याचा अर्थ काय होतो मग मुद्दलाच्या एवढेच व्याज येणे आणि त्या वेळेस आपण काय म्हणतो दाम दुप्पट झालं असं म्हणत असतो. तर अशा प्रकारे आज आपण या घटकावरील महत्वाचे मुद्दे समजून घेतलेले आहेत. बघूया आपण या घटकावरील नमुना प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 500 रुपये रकमेची 5% दराने सरळ व्याजाने 600 रुपये रास होण्यासाठी किती वर्षे लागतील. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो किती वर्ष लागतील म्हणजे आपल्याला काय काढायचे विद्यार्थ्यांनो किती वर्ष म्हणजे काय काढायचं आहे मुदत काढायची आहे. काळ काढायचा आहे. किती काळ लागेल किती वर्ष लागतील हे आपल्याला काढायचं आहे. मग हे काढण्याकरता बघा आपल्याला सर्वात अगोदर आता तुम्हाला मुदत काढण्याचं सूत्र माहित असेल तर ठीकच आहे. नाहीतर मग आपल्याला व्याजचं सूत्र माहित आहे ना बघा. व्याज काढण्याचं सूत्र काय होतं व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क आणि भागिले 100 हे सूत्र होतं. महत्वाच्या मुद्द्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं विद्यार्थ्यांनो की जर आपल्याला बघा हा क काढायचा आहे काळ काढायचा आहे. मग हा जर क काढायचा असेल काळ काढायचा असेल तर काळ बरोबर 100 गुणिले व्याज. 100 गुणिले व्याज आणि खाली भागाकारात काय घ्यायला सांगितलं मी तुम्हाला म गुणिले द. म गुणिले द. हे अशा प्रकारे हे काळ काढण्याचं किंवा मुदत काढण्याचं सूत्र आहे बघा. हे मुदत काढण्याचं सूत्र. आता हे झालं सूत्र. आता या सूत्रामध्ये तुम्हाला काय ठेवता आलं पाहिजे आपल्या उदाहरणामधील रक्कम ज्या दिलेल्या आहेत किंवा ज्या संख्या दिलेल्या त्या संख्या आता या सूत्रामध्ये ठेवता यायला पाहिजे. तर बघा विद्यार्थ्यांनो काय म्हटलंय 500 रुपये रकमेची 5% दराने सरळ व्याजाने 600 रुपये रास होण्याकरता. तर याच्यामध्ये बघा 500 रुपये रक्कम म्हणजे 500 रुपये हे काय विद्यार्थ्यांनो मुद्दल आहे बघा. 500 रुपये मुद्दल आहे. दर आहे 5% म्हणजे खालच्या रक्कम आपल्याला बघा मिळाल्या 500 गुणिले 5. या ठिकाणी 5% हा दर आहे आणि 500 रुपये हे काय आहे मुद्दल आहे. त्यानंतर वर काय बघा आता काय उरलं 100 गुणिले व्याज. आता व्याज कुठं दिला बघा विद्यार्थ्यांना या ठिकाणी 500 रुपये रकमेची 5% दराने सरळ व्याजाने 600 रुपये रास होण्यासाठी. हे 600 रुपये रास झाली. या रासमध्ये काय काय विद्यार्थ्यांनो मुद्दल अधिक व्याज. रास म्हणजे काय होते मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती होतं 500 रुपये. मग या 600 मधून 500 रुपये तर मुद्दल गेले तर उरलेले 100 रुपये हे काय आहे व्याज आहे. म्हणजे इथं काय आहे 100 गुणिले 100. आता आपण बघा हा क बरोबर आपल्याला 100 गुणिले 100 भागिले 500 गुणिले 5 अशा प्रकारच्या संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. आणि आता याला सोडवणे हे फार सोपं आहे बघा विद्यार्थ्यांनो. आपण काय करूया 0 0 कमी करून घेऊया 1 2 1 2. आता काय उरलं बघा विद्यार्थ्यांनो आपण आणखी इथं याला संक्षिप्त करू शकतो की 5 1 5 आणि 20 5 100. पुन्हा आणखी कमी होते बघा विद्यार्थ्यांनो 5 1 5 आणि 5 20. म्हणजे आता काय उरलं बघा विद्यार्थ्यांनो खाली 1 गुणिले 1 उरलेला आहे म्हणजे 1 खाली लिहिला नाही तरी चालेल. आणि वर काय उरलं बघा 4 गुणिले 1 म्हणजे 4 4 1 4. म्हणजे याचा अर्थ काय विद्यार्थ्यांनो किती वर्ष कालावधी लागेल 4 वर्ष कालावधी लागेल. आपल्या क चं उत्तर मिळालेलं आहे 4 वर्ष. आणि 4 वर्ष हे उत्तर जे आहे हे उत्तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी बी हे पर्यायाचं वर्तुळ रंगवलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा बघा विद्यार्थ्यांना आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे की आपण काय करूया सुरुवातीला व्याज किती आहे व्याज काढण्याकरता या उदाहरणामधला या रास मधून मुद्दल वजा करूया. रास म्हणजे 600 रुपये आणि मुद्दल 500 रुपये म्हणजे व्याज किती आहे 100 रुपये. मग क काढण्याचं सूत्र क म्हणजेच काळ मुदत काढण्याचं सूत्र आहे 100 गुणिले व्याज भागिले म गुणिले द बरोबर 100 गुणिले 100 भागिले 500 गुणिले 5. आणि हा गुणाकार आपण आता इथंच कमी करून सोडवला तेव्हा उत्तर काय आलं विद्यार्थ्यांनो 4 वर्ष. प्रश्न क्रमांक 2 1000 रुपयावर 10 दराने
146 दिवसाचे सरळ व्याज किती होईल? या उदाहरणामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला व्याज काढायचं आहे आणि व्याज काढण्याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, म गुणिले द व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. आपल्याला व्याज काढायचा विद्यार्थ्यांना सरळ व्याज किती म्हणते, हा व्याज काढायचा याचा अर्थ आपल्या उदाहरणामध्ये मुद्दल दिलेली आहे, दर दिलेला आणि काळ दिलेला आहे. आता आपण तो आपल्या उदाहरणामधून शोधून घेऊया. बघा मुद्दल बघा काय दिलेले आहे, 1000 रुपयावर 10 दराने, म्हणजेच हे 1000 रुपये काय विद्यार्थ्यांनो मुद्दल आहे. बघा 1000 गुणिले दर दिले आहे, बघा द आहे 10 दर आहे 10% आणि 146. आता काळ बघा 146 दिवस दिले विद्यार्थ्यांनो आणि आपण काय करायचं विद्यार्थ्यांनो, हा जो इथं दिवस दिले असतील, महिने दिले असतील तर त्याचं वर्षामध्ये रूपांतर करायचं. आता 146 दिवसाचं वर्ष कसं करणार बघा विद्यार्थ्यांनो, 146 दिवस, वर्षाचे एकूण दिवस किती असतात विद्यार्थ्यांनो 365. 365 पैकी 146 दिवस अशी मांडणी करून घ्यायची आणि याचं वर्ष बघा अपूर्णांकात असं तयार होते की 365 ला बघा विद्यार्थ्यांनो 73 ने भाग जाते बघा, तर 73 5 365 होतात, 73 5 365 होतात. मग याचा अर्थ वरच्या संख्येला सुद्धा 73 ने भाग जात असावा, तेच संख्या आपल्याला उदाहरणामध्ये दिलेली असते. तर 73 5 365 होतात आणि 73 दुने 146 होतात बघा. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, वर्ष झाले 2/5. 2/5. आपल्या उदाहरणामध्ये जर दिवस दिले असतील, महिने दिले असतील तर त्याचं अशा प्रकारे अपूर्णांकामध्ये वर्ष करून घ्यायचे. मग आता आपण हे हक्क इथं लिहून घेऊया. बघा 2/5 आणि खाली काय असते विद्यार्थ्यांनो 100. अशा प्रकारे आपल्याला आपली म गुणिले द गुणिले क भागिले 100 अशी मांडणी करता आली. आता याला सोडवणे फार सोपं आहे बघा मुलांनो. काय करूया, सुरुवातीला 0 0 कमी करून घे, 1 0 2 0 आहेत की नाही, इथं आपण 2 0 कमी करू, 1 2. आता त्यानंतर आता काय उरलं बघा, भागाकार संपले, आता फक्त हा वरचा गुणाकार राहिला बघा. भामका उरलेला आहे 10 गुणिले 10 100 गुणिले 2/5. 2/5. आता याला सोडवणे कसं सोपं आहे बघा विद्यार्थ्यांनो, याचा अर्थ 100 गुणिले 2/5 म्हणजेच याच्या खाली आपण काय करतो, एक गृहीत धरत असतो, अंशाचा गुणाकार अंशासोबत छेदाचा गुणाकार छेदासोबत हे करत असतो. पण त्याही अगोदर सुरुवातीला काही कमी होते का ते आपण बघत असतो बघा. तर कमी होते 5 × 5 आणि 20 × 5 100. म्हणजे आता काय उरलं बघा, 20 दुने 40. तर आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आलेलं आहे. 40 रुपये हे काय होणार, त्याचं व्याज येणार आहे. प्रश्न क्रमांक 3, 300 रुपयावर दर साल 6% दराने 2.1/2 वर्षासाठी सरळ व्याज होईल. या ठिकाणी सुद्धा व्याज आपल्याला काढायचं आहे आणि व्याजाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क. तर बघा मग आपण सुरुवातीला म कोणता आहे बघा, म म्हणजे मुद्दल. 300 रुपयावर म्हणजे मुद्दल 300 रुपये बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी मुद्दल आहे 300 रुपये मुद्दल गुणिले दर, दर दिला बघा विद्यार्थ्यांनो 6%. 6% इथं 6% म्हणजे 6च लिहायचं फक्त, 6 गुणिले 6 आणि किती वर्षासाठी बघा, वर्ष म्हणजेच काळ आणि काळ किती दिले बघा विद्यार्थ्यांनो 2.1/2 भागिले 100. अशा प्रकारे आपल्याला उदाहरणामधल्या संख्या ठेवता आल्या की आता आपण हे उदाहरण सोडवून बघूया. तर काय होईल विद्यार्थ्यांनो, पहा सुरुवातीला 0 0 कमी करून घेऊया, 1 2 1 2. म्हणजे आता काय उरलं पहा, भागाकार संपलेला फक्त गुणाकार आहे, 18 गुणिले 2.1/2. आता हा गुणाकार जेव्हा करतो विद्यार्थ्यांनो तेव्हा या पूर्णांकयुक्त पूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक बनवावं लागते. म्हणजे काय बघा, 18 गुणिले 2 दुने 4 4 आणि 1 5 5/2. पुढची स्टेप बघा विद्यार्थ्यांनो, हा गुणाकार करताना याच्या खाली छेद नाही आहे, म्हणजे याच्या खाली छेद काय असतो, एक आपण गृहीत धरत असतो आणि मग अंशाचा गुणाकार अंशासोबत छेदाचा गुणाकार छेदासोबत करणार आहोत. त्याही पूर्वी सुरुवातीला काय कमी होते का आपण ते बघतो बघा. तर 2 1 2 आणि 2 9 18 असं कमी केल्यामुळे काय होत आहे, खालचा जो भागाकार होता तो संपलेला फक्त गुणाकार आहे बघा, 9 5 45. 9 5 45 म्हणजे आपलं जे उत्तर आहे
आपल्या उदाहरणामध्ये जे व्याज येणार आहे ते व्याज असणार आहे 45 रुपये, पर्याय क्रमांक डी. आणि म्हणूनच या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे वर्तुळ रंगवलेलं आहे. नमुना प्रश्न क्रमांक 4. एक माणूस आपल्या मित्राकडून 600 रुपये उसने घेतो. 8 महिन्यानंतर दर साल 8% सरळ व्याजासह परतफेड करण्याचे तो कबूल करतो. तो किती रक्कम परत करील? विद्यार्थ्यांनो बघा, या उदाहरणामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे, 600 रुपये उसने घेतलेले आहे. म्हणजे मुद्दल किती आहे बघा, 600 रुपये मुद्दल आहे, 600 रुपये. त्यानंतर किती, 8 महिन्यानंतर, म्हणजे कालावधी किती आहे, 8 महिने. आणि दर साल 8% म्हणजेच व्याजाचा जो दर आहे तो आहे 8. व्याजाचा दर किती आहे, 8% म्हणजेच 8 आहे. तर ह्या 3 गोष्टी दिल्या असतील तर मग काय म्हणतो बघा, तो किती रक्कम परत करेल. आता तो परत करताना, तो माणूस आपल्या मित्राला परत करताना ही त्याला मुद्दल द्यावीच लागेल, सोबत याच्यावरचा जो व्याज आहे तो व्याज सुद्धा त्याला परत द्यावा लागेल. मग आपण काय करूया विद्यार्थ्यांना, सुरुवातीला या 600 रुपये रकमेवरचा काय करूया, सुरुवातीला व्याज काढून घेऊया. आता व्याज काढताना बघा, व्याजचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, म गुणिले द गुणिले क. मग म किती येतं, 600 रुपये. दर आहे बघा 8%, म गुणिले द. आता क कालावधी किती आहे विद्यार्थ्यांना, 8 महिने. आणि 8 महिने आपण कसं लिहायचं, 8 महिने वर्षामध्ये लिहिण्यासाठी 8 महिने वर्षाचे 12 महिने असतात. 12 पैकी 8, 12 पैकी 8. याला आपण जर संक्षिप्त केलं तर 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12, 2/3, 2/3 वर्ष. म्हणजे इथं कालावधी 2/3 वर्ष भागिले 100. हे आहे आपलं व्याज काढण्याचं सूत्र. म गुणिले द गुणिले क भागिले 100. 0 0 कमी करून घेऊया, 1 2 1 2. काय उरलं बघा, 8 सकम 48 गुणिले 2/3. हा गुणाकार करताना बघा या पद्धतीने होईल, 3 1 3 आणि 16 त्रिक 48. मग आता 16 दुने 32, 16 दुने 32 रुपये. या उदाहरणामध्ये विद्यार्थ्यांनो, तो माणूस जे 600 रुपये उसने घेतो त्याच्या जो 8 महिन्यानंतर 8% दराने याचा व्याज किती येतो, 32 रुपये. मग आता तो परत करताना नुसती मुद्दल परत न करता मुद्दल अधिक व्याज परत करेल. म्हणजे तो परत करताना रास परत करेल बघा विद्यार्थ्यांनो, रास परत करेल. आणि रास बरोबर मुद्दल म्हणजे 600 अधिक व्याज 32 रुपये बरोबर 632 रुपये तो काय करेल आपल्या मित्राला परत करेल. तो रक्कम किती रुपये परत करणार आहे, तर एकूण रास परत करणार आहे. आणि ते उत्तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण या घटकावरील नमुना प्रश्न समजून घेतले. आशा करतो माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करणारा ठरेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही सर्वांनी माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.